स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत। जुन्या धुळ्यातील सर्वोदय कॉलनीत रस्ते गटारी बनवा, नागरिकांचे जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मनापाला निवेदन। धुळ्यातील जुने धुळे सुभाषनगर विश्वकर्मा मंदिरामागील सूर्योदय कॉलनीत मोठ्या संख्येने नागरिक वस्त्यावास आहेत। दरम्यान नित्यनियमाने मनपा प्रशासनाला येथील नागरिक टॅक्स भरत आहेत, मात्र नागरिकांना महानगरपालिकेतर्फे कुठल्याही प्रकारच्या नागरी सुविधा दिल्या जात नाहीत। शिवाय या परिसरात रस्ते गटारी पथदिवे नाहीत, त्यामुळे साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य हे धोक्यात आलेले आहे। त्याकरिता मनपा प्रशासनाने सर्वोदय कॉलनीत विश्वकर्मा मंदिरामागील परिसरात रस्ते गटारी पथदिव्याची व्यवस्था तात्काळ करावी अशी मागणी आज येथील नागरिकांनी केलेली असून त्या संदर्भात आज रोजी सारनाथ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत मनपा प्रशासनाला निवेदन देण्यात आले। शेखर भीमा शिरसाट। आमची मागणी अशी आहे की आम्ही 40 ते 45 वर्षापासून जुन्या धुळे विभागात राहतो। आम्ही जुन्या धुळे विभाग सूर्योदय कॉलनी मारुती मंदिराच्या पाठीमागे आम्ही म्हणजे गटार रस्ते ह्याच्यापासून वंचित आहे आणि डास मच्छर इतके झालेले आहेत की गल्लीमध्ये बऱ्याचशा वेळेस ना डेंग्यू मलेरियासारखे आजार उद्भवतात। आणि प्लस आताही पाणी अवकाळी पाणी पडल्यामुळे भागात इतकं पाणी साचलेलं आहे तर अजूनही डबके जसे तसे डास मच्छर तसेच आहे आणि आजार पण चालूच आहे। तरी आमची इच्छा आहे की सर्प वगैरे पण निघतात तिथे आणि रस्ता व गटारीचं काम करण्यात यावे ही आमची विनंती आहे नागरिकांची। या मागणी संदर्भात आम्ही आज परिसरातील नागरिक यांनी मिळून कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे।